सर्वांना सप्रेम नमस्कार। वाशिम जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थ मंडळींना, वाशिम जिल्ह्यातील सर्व ग्रामीण खेड्यातल्या बांधवांना, गावातील सुज्ञ नागरिकांना, गावातील नवतरुणांना एक विनंती आहे की नुकतंच 15 ऑगस्ट आपला भारताचा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा केला। आता प्रत्येकाच्या गावामध्ये ग्रामसभा होणार। या ग्रामसभेमध्ये आपल्याला आपले प्रश्न उपस्थित करायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतंच घरकुलाच्या याद्या सुद्धा ग्रामस्तरावरती प्रसारित केलेल्या आहेत। या याद्यामध्ये प्रत्येक गरजूंना लाभ मिळावा या आशयाने याद्या प्रसारित झालेल्या आहेत। ज्यांना ॲक्च्युअलमध्ये खऱ्या अर्थानं गरज आहे अशा लोकांना घरकुल मिळाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। खऱ्या अर्थानं रिसोड, वाशिम, मालेगाव, मंगरुळपीर, मानोरा, कारंजा सर्वच तालुक्यातील बांधवांना, लाभार्थ्यांना विनंती आहे की कुठल्याही आमिषाला तुम्ही बळी पडू नका। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जर यादीमध्ये जर नाव असेल, परंतु आपले जर नाव जर घरकुलासाठी जर लावायचे असेल, त्या पद्धतीचं कोणी जर एजंट तुमच्याकडे आला, सरपंचाचा असो किंवा ग्रामसेवकाचा असो, तुम्हाला जर खऱ्या अर्थानं 10,000ची किंवा 20,000ची जर मागणी करत असेल तर अक्षरशः अशा भूलथापांना बळी पडू नका। सन्माननीय गटविकास अधिकारी, सीओ साहेब वाशिम व तसेच एसीबी कडे तुम्ही तक्रार देऊ शकता। परंतु तुम्हाला जर खऱ्या अर्थानं कुणी जर पैशाची मागणी जर केलीच तर आमचा हेल्पलाईन नंबर सुद्धा आम्ही आपल्याला देऊ शकतो आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला घरकुलाचा लाभ सुद्धा आम्ही मिळवून देऊ शकतो। हे सुद्धा तेवढंच शाश्वत सत्य आहे आणि हा विश्वास सुद्धा आम्ही तुम्हाला देतो। खऱ्या अर्थानं ॲक्च्युअलमध्ये ज्याला गरज आहे अशा लोकांना घरकुल मिळाले पाहिजेत, ही सुद्धा माझी गटविकास अधिकारी व तसेच वाशिम मुख्य कार्य अधिकारी साहेब यांना सुद्धा विनंती आहे की साहेब, आपण या योजनेमध्ये, घरकुल योजनेमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याचा, आमच्या कामगारांचा, मजुरांचा यामध्ये विचार करा। आणि तुम्हाला कोणत्याही लाभार्थीला जर कोणी जर पैसे जर मागितले तर आमच्या नंबरवरती तुम्ही कॉल करा। आमचा संपर्क नंबर 9552 07 27 96, तसेच 7350 28 25 13। मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, 9552 07 27 96 व तसेच 7350 28 25 13। वाशिम जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थ मंडळींना विनंती आहे की आपल्या घरकुलाच्या यादीतून नाव जर हटले तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा। आणि कुणी जर तुम्हाला जर घरकुल लावतो, तुमच्या घरकुलाच्या यादीत नाव आहे आणि तुमचं घरकुल आता चालू होणार आहे, आम्ही तुमचं घरकुल लावण्यासाठी आम्हाला 10,000 द्या किंवा 20,000 द्या, अशा पद्धतीचं जर तुम्हाला जर मागणी होत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा। नवे गटविकास अधिकारी किंवा सीओ साहेब यांना सुद्धा तात्काळ तुम्ही अशा पैशाची जर मागणी आली तर तुम्ही त्या ठिकाणी तक्रार द्या। धन्यवाद।